नमस्कार, बोलका गट्टा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपल्याबरोबर आहेत माननीय आदम अली मुजावर सर। जागतिक कीर्तीचे रंगवलीकार म्हणून त्यांची ख्याती आहे। जवळपास 27 वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ल्ड रेकॉर्ड्स त्यांनी रांगोळीमधून केले आणि सरांची आज आपण बातचीत करण्यासाठी कळंबी इथं उपस्थित आहोत। सर, पहिल्यांदा तुमचं बोलका गट्टाच्या आमच्या संपूर्ण रसिक श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नमस्कार। मला सांगा सर की आज विविध प्रकारचे जे 27 रेकॉर्ड्स आपण केलेले हे 27 रेकॉर्ड्सच्याकडे आपण वळणार आहोतच, परंतु तुर्तास लहानपणापासूनच ह्या चित्र किंवा रंगांशी खेळण्याचा छंद होता किंवा त्याच्याबद्दलची काही आपली पार्श्वभूमी होती का आधीची, आणि समजा घराण्यातलं कोण असेल किंवा वारसा असेल तर अशा पद्धतीचं आपण चांगलं काम मोठ्या प्रमाणात उभा करू शकतो। मला ती उत्सुकता आहे की बालपण नेमकं कशा पद्धतीने गेलं आणि ही रांगोळी किंवा चित्रकला ही दुवा तुमच्यापर्यंत कशी आहे? नमस्कार, मी रांगोळीकार आदम अली मुजावर। माझं छोटंसं खेडगाव आरग आहे आणि मी आता सध्या अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या ठिकाणी कला शिक्षक म्हणून काम करतो। चित्रकलेची आवड खूप आहे, तशी बालपणापासून आहेच, पण घरामध्ये असा कोणी वारसा नाही की चित्र काढतो किंवा पारंपरिक चित्रकला घरामध्ये आहे किंवा पाहुण्यामध्ये भाऊकीमध्ये किंवा घरामध्ये कोणी नाही। आमचं पुजारी घराणं आहे, शेतकरी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातनं हा छंद पहिली दुसरीपासून मी जोपासला आणि आज आपण म्हटल्यासारखं की 27 वर्ल्ड बुकापर्यंत पोचण्याची उर्मी माझ्यामध्ये निर्माण झाली आणि कलेच्या माध्यमातून मी आज जागतिक पातळीवरती एक रांगोळीकार म्हणून ग्रामीण भागातून येऊन माझी ओळख निर्माण झालेली आहे। आज रांगोळीची पार्श्वभूमी कोणतीही नसताना एक चित्रकार म्हणून आपण या ठिकाणी नाव कमावलेलं आहे आणि आज कळंबीच्या शाळेमध्ये शिक्षक असताना सुद्धा आज विविध प्रकारचे रेकॉर्ड्स आपण सर तयार केलेले। ही विविध प्रकारचे रेकॉर्ड्स तयार करत असताना किंवा इथंपर्यंतचा प्रवास आपण ज्याला म्हणतो आपण एक कला शिक्षक म्हणून तिथंपर्यंत आला, परंतु प्रत्येक ठिकाणी गावात आपण ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला अशी पार्श्वभूमी नसताना ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला नेमकी कोणकोणत्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला करावा लागला? म्हणजे अगदी आरग गावातलं राजू पेंटर हे नाव, म्हणजे आदम अली मुजावर यांचं दुसरं नाव राजू पेंटर आरग गावातलं होतं, ते नेमकं कसं आणि त्यावेळेला नेमकी कशा कशा पद्धतीची चित्रकला आपली साकारत होती किंवा आपण पेंटिंगची कामं करत होता? पहिली ते 4थी पर्यंतचं शिक्षण उर्दू शाळेमध्ये। वडील गावच्या समाजाचे प्रमुख, शाळेमध्ये जायचं बसायचं, शिकू वाटतं तेवढं शिकायचं, घरला निघून यायचं। 4थी पास झालो, मराठी शाळेमध्ये आलो, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी शाळा। ती शाळेची जी जागा आहे ते सुद्धा माझ्या आजोबांनी विनामूल्य शाळेसाठी देणगी दिलेली आहे। त्या शाळेत 7वी पर्यंत शिकलो। तिथे एक मगदार गुरुजी म्हणून होते आणि माझी चित्रकला बघून ते नेहमी मला म्हणायचे, अरे तू चित्रकार होणार, अरे तू चित्रकार होणार। आणि मला पण असं काहीतरी एक वेगळं माझ्या नावापुढे काहीतरी बिरदावली लागते आणि त्याच्याकडे मी आकर्षित व्हायचं। 7वी पर्यंत मराठी शाळेत शिकलो। ते मगदार गुरुजी आम्ही त्याला म्हणतो, त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं, शाळेमध्ये छोटी चित्र काढणं, भिंतीवरती लिहिणं ते सारखं सुरू असायचं आणि माझी चित्रकला बघून ते सारखं मला म्हणायचे, अरे तू चित्रकार होणार। आणि आदम अली मुजावरच्या नावापुढे चित्रकार हे काहीतरी वेगळी बिरदावली लागते, त्यामुळे मी त्या कलेकडे अट्रॅक्शन माझं वाढू लागलं आणि मी शाळा शिकायचं कमी आणि त्या सरांच्या बरोबर रंग तयार करायचं, खुर्ची धरायची, रंगाचे डबे धरायचं, असं करत 7वी पर्यंतचं शिक्षण झालं। तिथून हायस्कूलचं एक क्रेज होती, हायस्कूलची क्रेज होती त्यावेळी हायस्कूलमध्ये मी शिकतो अशी एक वेगळी क्रेज होती। तिथं फी असते, ती ABC सवलत नाही मिळाली किंवा नापास झालं तर पैसे भरायला लागतात वगैरे असं काही चर्चा असेल म्हणून आम्ही मराठी शाळेत मग परत हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला 8वीसाठी आणि 8वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक चव्हाण सर म्हणून तिथं ड्रॉइंगचे शिक्षक होते, त्यांनी पण माझी कला पाहून मला पण ते प्रोत्साहन द्यायचे, तू आयुष्यात काहीतरी करणार हे भाकीत होतं त्यांचं। चित्रकलेमध्ये तू नाव करणार, चित्रकलेमध्ये मोठा चित्रकार होणार। मला चित्रकार म्हटल्यावर माझ्या नावापुढे चित्रकार नेहमी लोक नेहमीच्या नावाने ओळखतात, पण चित्रकार आदम अली मुजावर परत आणि जास्त त्याची थोडंसं उत्सुकता वाढली आणि त्या सरांनी काय केलं की ग्रेड परीक्षा जी असतात महाराष्ट्र शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, मला म्हटले तू त्या परीक्षेला बस 9वीत असताना। म्हटलं नको, काय मला काय आवड, अरे बस, पैसे मी भरतो, फी भरतो, खरं परीक्षेला बस। जबरदस्तीनं परीक्षेला बसवलं आणि इतका रिझल्ट त्याचा पॉझिटिव्ह आणि चांगला आला की महाराष्ट्राच्या राज्याच्या यादीमध्ये मी 25व्या नंबरनी पास झालो। आणि स्थिर चित्र सगळ्यात अवघड विषय, त्या स्थिर चित्रासाठी मला विशेष पुरस्कार मिळाला आणि तिथून मला परत ते मग फळ्यावरती खडून लिहिलं आदम अली मुजावर, चित्रकला ग्रेड परीक्षेत राज्यात नंबरला गावामध्ये लावलं। मग शाळेला जाताना मीच माझं पुढं, अरे माझं नाव इथं लावलं आहे, म्हणजे मी असं काहीतरी वेगळं केलं आहे काय, म्हणजे तिथून मला ज्यादा ग्रीप मिळाली
आणि मग थोडंसं स्केचिंग असेल, चित्र असेल, आणखी करायला सुरुवात केली. घरात अभ्यास सोडून आपला तोच उद्योग करायचा. आणि ते करत असताना त्या काळामध्ये जे पिक्चरचे थिएटर वगैरे होते चालवायचे, आणि आमच्या घरासमोरच त्या थिएटर मालकाचं दुकान होतं. मग तो म्हणला, अरे तुझी चित्रकला चांगली आहे, त्या तंबूतली तू बोर्ड लिहायला येतोस का? मला बोलवतात, मी 9वी-10वीचा विद्यार्थी. आणि मी त्या चित्रपटाच्या बोर्ड लिहायला सुरुवात केली. ते जे भूमिका असतात, अमिताभ बच्चन, जया परदा, कोंडिळ फुले, अशोक सराफ, असं लिहायचं आणि पिक्चरला फ्रीमध्ये जायचं. तशी तिथून मला ती जास्त आवड निर्माण झाली आणि काम सुरू केलं. मग लग्नाचे ते भावला काढणे, शुभलाभ लिहिणे, कापडी बॅनर करणे. मग माझं टोपण नाव राजा, जे मिळेल ते काम. असं भिंती रंगवणे, वॉल पेंटिंग करणे, असं त्यावेळी जवस तेल, डिस्टेम्पर असं होतं. आणि मग गावात ते इतकं प्रचलित झालं माझं नाव, पेंटर, राजा पेंटरला बोलवा, काय असलं की राजा पेंटरला बोलवा. आणि ते असं वेगळे पण वाटायचं, इतर लोकांपेक्षा पेंटर म्हणजे असं काहीतरी आपण ऐकायचो. मग तिथून जे माझी काय चढती सुरुवात झाली, त्यात मी इतकं इन्व्हॉल्व झालो की मग ते चित्र काढायला लागलो. जे घाईल ते कॅलेंडर गोळा करायची, चित्र बघायची, काढायची. मग लोक बघणार, कौतुक करणार, वा आर काय भारी काढलं, शाळेत बघणार आणि शाळेत इतकं कौतुक होणार. मग ते शिक्षक सगळे जवळ घ्यायचे, लाड करायचे. पण अभ्यासात आम्ही झिरो. आणि असं जरी झिरो असले तरी आज राजू पेंटरचे चित्रकार आदम अली कसे झाले हे थोडक्यात आपल्याला कळालं की चव्हाण सरांनी ज्या पद्धतीनं ग्रेड परीक्षांना पहिल्यांदा आपल्याला बसवलं आणि त्यानंतरच्या यशानंतर जे बोर्डवर नाव आलं, त्यानंतर आता हा चित्रकलेचा प्रवास आपला वाढलेला इकडे दिसतोय. त्यात कला शिक्षक म्हणून पुन्हा आपली नियुक्ती कधी आणि कसं? त्यात एक प्रसंग असा घडला, 7वी-8वीत असेल, माझा एक मित्र रंगवण्यासाठी जात होता वॉल पेंटिंगला, पेंटरच्या हाताखाली. रविवारी जायचं. आमची परिस्थिती बेताची होतं, बाकीचं स्थावर, पण अर्निंग काय नव्हतं. तर त्याला मी विचारलो की अरे तू रंगवायला जातोस पेंटिंग करायला पेंटरच्या हाताखाली, त्यावेळी किती 12-15 रुपये पगार, मग मला पण घेऊन चल. मग थांब म्हणला, पेंटरला विचारतो आणि मग तुला सांगतो. मग तो जाऊन पेंटरला विचारून आला आणि पेंटरनी मला नकार दिला की तुला काय ते रंगवायला जमणार नाही आणि तू काही येऊ नकोस. बऱ्यापैकी मला वाटतं की तिथून मला ती कलाटणी मिळाली असेल किंवा तुला काही येत नाही. तसा स्वभाव पण माझा खुनशी आहे, पण मी एकदा मनात काय घेतलं, हे करायचं ठरवलं तर केलं. शेवट कधी माघार नाही घेतली आत्तापर्यंतच्या या कारकिर्दीमध्ये. हां. आणि ज्यावेळी मग हायस्कूलमध्ये होतो त्यावेळी सगळे शिक्षक म्हणायचे की तू अभ्यासात काय येत नाही तुला, तू ड्रॉइंगचंच काय तर पुढचं कर्जा. पण ड्रॉइंगचं कर्जा म्हणजे पुढं काय कर्जा, कोणी वारसा नाही, कोणी सांगणार नाही, त्यातलं काय माहीत नाही, म्हणजे अंधारात आपण काहीतरी शोधतोय. अशा प्रकारात एक 10वी पास झाल्यावर ते पण कटाकटी पास झालो. आणि त्याच्या पुढं एक ड्रॉइंगचा कोर्स आहे ATD म्हणून, GD म्हणून, कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन सांगली इथं. मग तिथं मी फर्स्ट इयरला फाउंडेशनला प्रवेश घेतला आणि ती डिग्री माझी तिथं पूर्ण झाली. तिथंसुद्धा आम्ही जवळजवळ जी आमची बॅच होती, तुकडी होती, ती 70-77 मुलांची होती. आणि 77मध्ये फक्त 7 मुलं ग्रामीण भागातनं की ज्याला कलेचा वारसा नाही असे होते. पण 77मध्ये आम्ही 7 जण सगळे टॉपर होतो प्रॅक्टिकलमध्ये. आणि खूप जीव तोडून जीव लावून आम्ही, कारण आम्हाला ते परिस्थितीची जाण होती, त्यामुळं आमच्याकडे काय नव्हतं आणि भरपूर आम्ही जीव लावून काम करायचं. आणि मग तिथंसुद्धा आमचे प्राध्यापक ते हे आदम मुजावरचं चित्र, ते या विद्यार्थ्याचं चित्र, ते नावं घ्यायची, सांगायची. मग थोडंसं आम्हाला ते प्रत्येक ठिकाणी प्रेरणा मिळत गेली, काम करत गेलो. आता मला हे विचारायचं आहे की रंगांचा जो काही खेळ आहे, म्हणजे चित्रकला ही रंगांची निगडीत येते आणि रांगोळी हा पुन्हा रांगोळीशी निगडीत विषय येतोय. मग हे रंगांकडून रांगोळीच्या रंगांकडे कसं वळलात किंवा रांगोळी कसं वळलात आणि त्यातनं जे काही वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या रांगोळ्या साकारल्या, तर ते कसं काही म्हणजे आपण आत्मसात केलं? म्हणजे बाकीजणचं बऱ्याच ठिकाणी कसं पोर्ट्रेट पेंटिंग असेल किंवा वॉल पेंटिंग असेल, बऱ्याच वेगवेगळ्या पेंटिंगचे कामं लोक करतात, ते स्टँडर्ड वाटतं. तर रंगावलीकार म्हणून पुन्हा ओळख कशी निर्माण केली, तो विषय. चित्रकलेमध्ये मी ATDला फर्स्ट आलो, चॅलेंज देऊन वर्ग शिक्षकांना. आणि परिस्थिती नसल्यामुळे मला पुढे शिकता आलं नाही, 3 वर्षाचा गॅप पडला. परत माझे प्राध्यापक एकदा काही निमित्तानं गावी आले, त्यांनी वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे, तो GD फाईन आर्टमध्ये चांगलं करू शकेल, व्यक्तिचित्र असेल, रचनाचित्र असेल, कशाला त्याला घरी बसून काय करताय, तुम्ही परत प्रवेश घ्या. पण ज्यावेळी मी ATDला फर्स्ट आलो, घरात सांगितलं की मी कॉलेजमध्ये पहिला आलो आहे. मग ठीक झालं आहे म्हटले. आता पुढं काय, आता आपल्याला नोकरीची गरज आहे, शिकून काय करतोस, नोकरीचा शोध घे. आणि नोकरीचा शोध घेण्यासाठी पण तो गॅप पडला आणि परत मी GD प्रवेश घेतलो.
त्यानंतर मी GD.ED पूर्ण केलो, त्यानंतर मी AM पूर्ण केलो, गेल्या वर्षी मी DPED पूर्ण केलो, त्यातल्या सगळ्या डिग्र्या माझ्या संपल्या. पण हे पेंटिंग करत असताना सांगली जिल्ह्यामध्ये काही जे त्यावेळी रांगोळीची सुरुवात झाली होती, छोट्या छोट्या रांगोळ्या काढत होत्या, स्पर्धा असायच्या किंवा प्रदर्शन असायचे, जिथं अशी काय जयंती पुण्यतिथी आणि काय उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि ते बघायला गेल्यावर त्या रांगोळीमध्ये एक प्रकारची चकाकी असते, वेगळे पण असतं. संगमरवरीचं ते पीठ असल्यामुळं त्याच्याकडे बघितल्यानंतर ह्या पेंटिंगपेक्षा ते इतकं काही अट्रॅक्शन वाटायचं बघायचं, आणि त्यातले जे रिझल्ट आहेत कलर वगैरे असं मनाला भावायचे ते. मग असं पण वाटायचं की चित्र तर सगळीजण काढतात, रांगोळी काढणारी माणसं कमी आहेत, मग आपण का रांगोळीकडे जाऊ नये, आपण ते शिकावं काय, करावं काय. मग ते त्यावेळी ऐकून होतं फक्त रांगोळी काढतात, करता येतं, करूया. आणि मग ते GD.ED वगैरे झालं. मी गावाकडं थोडंसं नोकरीच्या शोधात पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम होता, गणेश चतुर्थीचा कार्यक्रम होता, आणि मला विद्यार्थी म्हणले, पेंटिंग तू करतोस, रांगोळी करता येईल का? म्हटलं चला संधी मिळते तर सोडायची का. आणि पहिल्या वेळी मी 4x6 फुटाची श्री गणेशाची रांगोळी काढली, आणि तिचं इतकं कौतुक झालं की मी इतका भारावून गेलो की राजा पेंटरचा आदम अली मुजावर, आणि रांगोळी काढतोय, चित्र काढतोय, रांगोळी पण काढतोय. ते परत मी त्या प्रवाहाकडे थोडंसं वळू लागलो. त्याच्यानंतर मग परत एकदा मी शिवजयंतीला शिवाजी महाराजांची काढली, एकदा गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाची काढली, एकदा असंच आमच्या गावामध्ये महादेव मंदिराचं बांधकाम चालू होतं, आणि ते बांधकाम चालू असताना ते लोकवर्गणीचं काम सुरू होतं, लोकवर्गणी गोळा करायचं. मला असं वाटलं की आपण काय वेगळं करता येईल का. आणि मी त्यावेळी त्या बांधकाम कमिटीच्या अध्यक्षांना भेटलो, आणि त्यांना म्हटलो, असं असं तुम्ही जे बांधकाम करताय, मला एक रांगोळी प्रदर्शन भरवायचं आहे, त्याला आपण तिकीट ठेवूया, आणि त्याचे काय पैसे मिळतील ते मी बांधकामला मदत देणार आहे. यस म्हटले त्यांनी, करूया आपण. मग मी राष्ट्रीय एकात्मतेवरती जे आपले महामानव आहेत, ज्यांनी मानवतेच्या उद्धारासाठी काम केलं आहे, तशा व्यक्ती निवडल्या. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, संभाजीराजे, अशा व्यक्तींची चित्रं मी तिथं रेखाटली, त्याला तिकीट ठेवलं, आणि ते आलेले पैसे मी सगळे महादेव मंदिराच्या बांधकामाला देणगी दिली. आणि तिथून त्या रांगोळी कलेची सुरुवात मग बऱ्यापैकी झाली. आणि त्याच्यानंतर मला एक शैक्षणिक संस्थेमध्ये कृष्णावेली स्कूल कुपवाडला नोकरी मिळाली, आणि तिथं मी नोकरीसाठी हजर झालो. आणि त्या संस्थापकाचा वाढदिवस होता. आदरणीय प्रवीण शेठजी लुंकड हे जे संस्थापक आहेत बबीबाई लुंकड क्रीडा संकुलांचे, शिक्षण संकुलाचे, त्यांचा वाढदिवस होता. मग मी नोकरी करतो तर माझे जे वरिष्ठ होते मुख्याध्यापक, ते म्हणा लागले की आपल्या चेअरमनांचा वाढदिवस आहे, संस्थापकाध्यक्ष, तुम्ही वेगळं काय करू शकताय काय. मग मी विचार केला, पेंटिंग तर सगळीकडे चाललं आहे, मग असं करूया, त्यांना लहान बालकं मुलं आवडतात, तर वेगवेगळ्या मुलांचे कॅरेक्टर शोधले, आणि ते कॅरेक्टर तिथं रेखाटले रांगोळीतून, आणि वेगवेगळ्या भाषेतून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मराठीमधून, हिंदीमधून, गुजरातीमधून, इंग्रजीमधून. आणि ते रांगोळ्या, आणि त्या रांगोळ्या त्यांनी जवळजवळ 3 महिने ठेवल्या. कारण ही रांगोळी कला त्यावेळी इतकं प्रस नव्हतं रांगोळीचं, कुठं तर कधी तर वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात. आणि मी जवळजवळ एक 8-10 रांगोळ्या वेगवेगळ्या काढल्या, संस्थापकांच्या वडिलांची काढली, सामाजिक मेसेज देणारी काढली. आणि ती इतकं आवडलं की 2-3 महिन्यातून एखादा पुढचा कार्यक्रम कुठला असला की रांगोळी प्रदर्शन दाखवा, पुढच्या कार्यक्रमाला रांगोळी प्रदर्शन दाखवा. कोण काढलं? आदम अली मुजावर. 120-125 शिक्षक होते. त्या रांगोळीमुळे डायरेक्ट प्रवीण सरांचे आणि माझे रिलेशन आले. तिथं यादव सर होते, कामत सर होते, LD पाटील सर होते, मुळे सर म्हणून होते. एक वेगळी ओळख त्या रांगोळीतनं परत तिथं निर्माण झाली. आणि मला मग तिथून वेगळं काहीतरी रांगोळी करायचं सुचू लागलं, आणि मी निर्णय घेतला की काहीतरी आपण करूया. कला ही माणसाला अशी कनेक्टेड ठरते. म्हणजे इतर शिक्षकांच्या तुलनेत आदम अली मुजावर का आवडायला लागले, किंवा कलेमुळे त्यांची एक ती जवळीकता निर्माण झाली, ती नक्कीच इम्प्रेसिव्ह आहे. पण आता सर, हे सगळं बघत असताना तुमच्या आजपर्यंतच्या वर्ल्ड रेकॉर्ड रांगोळीच्या 27 पद्धतीच्या आपण बघितल्या. 30 वर्षाचं तुमचं म्हणजे ह्या कलाक्षेत्रातलं करिअर म्हणतात, त्यामध्ये 27 रेकॉर्ड आहेत, जागतिक रेकॉर्ड्स आपण ज्याला म्हणतो. एकही त्यांनी बुक त्यामधलं सोडलेलं नाही. परंतु हे सगळं करत असताना सगळ्या महापुरुषांच्या रांगोळ्या रेखाटण्यामागचं कारण काय, आणि आपल्याला ती प्रेरणा नेमकी काय मिळायची? रांगोळीमध्ये त्यातरी वेगळं काहीतरी करायचं आहे मला, की जागतिक पातळीवर ते गेलं पाहिजे, की रांगोळीच्या माध्यमातून असं विचार करत होतो, शोधत होतो, पण काही सापडत नव्हतं की नेमकं काय करूया, कसं करूया. कोणी गाईडलाईन नाही, मार्गदर्शक नाही.
कलेमध्ये कोणी गुरु नाही, रांगोळीमध्ये कोणी गुरु नाही, की फक्त बघून होतं असं. मग त्यावेळी वाटायचं आपण काहीतरी करायचं. पण ज्यावेळी एखादं चित्र वगैरे असं बघायचं पेंटिंगच्या उद्देशाने त्याच्याकडं, त्यावेळी असंच त्या एका माझ्या मित्राकडं, विद्यार्थ्याकडं एक महाभारताचं चित्र होतं. गीता उपदेश जे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत की कर्मणीय वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, आणि ते चित्र इतकं मला मनाला भावलं की ते 4 घोडे, श्रीकृष्ण अर्जुन, तो रथ, ते घोड्यांच्या पायातला उडालेला धुरळा, घोड्यांचे केस, पांढरे शुभ्र घोडे, मला बघून इतकं ते मी भावनिक होणार की हे चित्र म्हणजे माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे. आणि ते जणू काही चित्र माझ्याशी संभाषण करतं का असं वाटायचं. आणि मला वाटायचं की हे चित्र मला काहीतरी देऊन जाणार आहे. त्या चित्राबद्दल पण काही घरामध्ये किंवा असं बोलण्यामध्ये, चर्चेमध्ये वाटायचं ते महाभारताचं चित्र आहे, ते घरी लावायचं नसतं, ते असं आहे, ते तसं आहे. मग महाभारत घडतं. महाभारत हे घडलेलंच आहे, पण आपण त्यातून काय घ्यायचं त्या महाभारतातून हे आपण ठरवायचं आहे. आणि मी कधी निगेटिव्ह विचार करत नाही. मला ते अजिबात माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निगेटिव्ह आणि अशक्य ही गोष्ट माझ्याकडे नाहीच आहे, सकारात्मकता आहे. हां. आणि त्यावेळी मग ते माहिती काढल्यानंतर आपल्या सांगलीतले एकचाकी सायकलचे जे गिनीज रेकॉर्ड ज्यांनी केलं, दीपक लेले साहेब, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी मार्गदर्शन केलं. माझ्याबरोबर एक त्यावेळचे कम्प्युटरचे तज्ज्ञ अजित गोरडे म्हणून, आता ते स्वर्गवासी आहेत, तर त्यांनी ती सगळं शोधून काढलं, माहिती घेतली. आणि मग मी ठरवलं की बाबा रांगोळीमध्ये मला रेकॉर्ड करता येईल. म्हणून मी त्यावेळी एक आगळं वेगळं चित्र की आपण या देशाची संस्कृती किंवा देशाची संस्कृती देशाच्या बाहेर पाठवतो आपण किंवा पोचवतो कलेच्या माध्यमातून, म्हणून त्यावेळी ते मी चित्र निवडलो, महाभारताचं चित्र निवडलो. आणि त्याच्या अगोदरचं रेकॉर्ड होतं साधं सिम्पल व्यक्तिचित्र वगैरे असं तर नॉर्मल 4x5 फुटाचे वगैरे व्हायचे. मग रेकॉर्ड करायचं आणि हे जगभर जाणार तर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग तो एक कॅरेक्टरिया ठरवला. मग घरी वडिलांना सांगितलं मी असं रेकॉर्ड करणार. कुणाला काय माहिती, हां ठीक आहे कर की. बऱ्याच लोकांना सांगितलं, सगळ्यांनी मला असं थोडंसं हां कर की. म्हणजे त्याच्याबद्दलची जी आत्मीयता, तळमळ किंवा जे मला पाहिजे होतं ते काय मिळतच नव्हतं. पण मी मनाला ठरवलं की आपल्याला हे वेगळं काहीतरी करायचं आहे. मग ते गोरडे सरांनी सगळे रेकॉर्ड शोधून काढले आणि त्याच्यामध्ये ते गिनीज रेकॉर्डचं सगळ्यात मोठ्या रांगोळीचं रेकॉर्ड सापडलं. संगीता पटेल आणि प्रवीण मिस्त्री म्हणून, ते लंडनमध्ये स्थायिक आहेत. आणि त्यांनी 900 स्क्वेअर फुटाची रांगोळी राईस पावडर म्हणजे तांदळाच्या पावडरनी लंडनमध्ये डिझाईन काढलं होतं, डिझाईन. आणि ते लंडनचं ग्रीन कार्ड घेतल्यात, म्हणजे ते इंडियामध्ये नव्हते. मग ते रेकॉर्ड मी 900 स्क्वेअर फुटाचं ब्रेक केलं त्यावेळी, सलग एकट्याने 72 तास, 2000 स्क्वेअर फुटाची रांगोळी. आणि हे व्यक्तिचित्र रांगोळीमधून पूर्ण केलं आणि त्याची गिनीज बुकनं दखल घेतली. आणि ते जगातलं एकमेव गिनीज बुक रेकॉर्ड कलेमधलं आणि रांगोळीमधलं घडलं. आणि ते रांगोळी जी दरवाजात काढली जायची, ती रांगोळी दरवाजातून उचलून व्यक्तिचित्राच्या माध्यमातून रांगोळी 2002 साली 13 डिसेंबर, तेही प्रवीण सरांचा वाढदिवस होता, आणि ते व्यक्तिचित्राच्या माध्यमातून जगभर पोचली. आणि त्याचा फाउंडर माझ्या नावापुढं लागलं. ते नक्कीच हे एक अभिमानाची गोष्ट आहे. पहिली रांगोळी, रेकॉर्ड ब्रेक रांगोळी, आणि तेही महाभारताचं चित्र. आणि अशा पद्धतीनं आदम अली मुजावर सरांनी बऱ्याच रांगोळ्या रेखाटलेल्या आहेत. जवळपास 27 वेगवेगळे रेकॉर्ड्स करत असताना कोणकोणत्या पद्धतीची ही चित्रणं तुम्ही केली 27 रेकॉर्ड्समध्ये, त्याबद्दल थोडंसं. रेकॉर्ड ज्यावेळी मी करत होतो, ज्यावेळी मी काही व्यक्तींना सांगायचं की मी असं रेकॉर्ड करणार, लोक माझ्यावर विश्वाससुद्धा ठेवत नव्हते. की मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी असं 72 तास रांगोळी काढणार आहे, मी एकटा काढणार आहे, सलग काढणार आहे. ते म्हणले 72 तास नॉनस्टॉप काढणं हे मला काही शक्य वाटत नाही. की जास्तीत जास्त मनुष्य किती वेळ काम करू शकतो न झोपता, एक 35 तास 36 तास आउट ऑफ लिमिट. वडील म्हटले बघ बाबा या असं वाटतंय मला, तू तर 72 तास म्हणतो, तुझं तू ठरव, मी काय तुला नको पण म्हणत नाही, कर पण म्हणत नाही. मग ज्यांना विचारून त्यांनी ते अशा पद्धतीनं डॉक्टरांचा सल्ला केला. ती मला गॅरंटी दिली की 36 तासाच्या पुढे तुम्ही जागरण करू शकणार नाही. एक तर तुम्ही कोम्यामध्ये जाल, नाहीतर तुमची नर्वस सिस्टीम कोलॅप्स होईल, नाहीतर तुम्ही आयुष्यभर कधीही झोपणार नाही, चक्रम व्हाल, नाहीतर अटॅक येऊन तुमचा मृत्यू होईल. पण मी मनाला ठरवलं होतं की मला हे रेकॉर्ड करायचंच आहे आणि मी करणारच. आणि ते केलं. आणि चांगली आपल्या देशाची उच्च संस्कृती, एक मुस्लिम असताना सर्व जाती धर्म विसरून एकतेचं आणि मानवतेचं, ज्याला गीता उपदेश आपण म्हणतो, ते चित्र तिथंपर्यंत गेलं. तिथून मला वाटलं की बाबा आपण पहिला रेकॉर्ड केलो आहे,
आणखी काय रेकॉर्ड करता येईल का. मग त्यावेळी आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहत होतो त्यांना, म्हणजे ते क्रिकेटमध्ये वगैरे हायट्रिक करतात, असं करतात. हायट्रिक एक शब्द माझ्या डोक्यात बसवत. मग म्हटलं आपण दुसरं करूया का, तिसरं करूया का, असं मला थांबू वाटलं नाही. मी रेकॉर्डवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबरोबरच वाचन करत गेलो. आणि वाचन केल्यानंतर मला कळालं की बाबा आपण या देशाच्या संस्कृतीला उच्च मानतो, कुठल्या जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन इथं काही लोकांनी काम केलेलं आहे मानवतेच्या उद्धाराचं. आणि अशा व्यक्ती त्या वाचनातनं माझ्या आल्या आणि मला वाटलं की बाबा या लोकांनी स्वतःच्या संसाराचा त्याग करून आपल्यासाठी इतकं मोठं काम केलं, आयुष्य वेचलं आहे, तर आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे का नाही, आपण काहीतरी करावं का नाही त्यांच्या नावासाठी, कामासाठी किंवा त्यांच्या विचारासाठी. आता मी एक लेखक असतो, साहित्यिक असतो, कवी असतो तर लिहू शकलो असतो, पण माझ्याकडं ते नाही. मग कला आहे तर कलेच्या माध्यमातून त्यांना आपण कसं मोठं करू शकेन आपल्या यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे. तर मग मी ते आपले जे महामानव आहेत ज्यांनी लोकहितवादी विचार केलेला आहे, लोकांच्या समतेचा, एकतेचा विचार केला, विचारधारेचं काम केलेलं आहे मानवतेसाठी, म्हणजे जात धर्म सोडून. मग ते माझ्या मनावरती इतकं बिंबलं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर असतील, भगवान बसवेश्वर असतील, असे बरेच, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, संभाजीराजे असतील, की यांचे चरित्र मी वाचल्यानंतर मला इतकी प्रेरणा मिळाली की हे लोक स्वतःसाठी जगलेच नाहीत, माणसात दुसऱ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी जगलेत, आपल्यासाठी अख्खं आयुष्य त्यांनी घालवलं. मग आपण माणूस म्हणून जगत असताना काही जी तत्त्व स्वीकारायची असतात, आपलं जगण्याचं काहीतरी तत्त्व पाहिजेत. म्हणून ती विचारधारा माझ्या डोक्यात गेल्यावर मी असं ठरवलं की या व्यक्तींची आपण चित्र काढून जगामध्ये यांचे विचार चित्राच्या माध्यमातून जावेत. म्हणून त्याच्यानंतर मी वेगवेगळे भरपूर रेकॉर्ड केले आणि त्या जगामध्ये प्रत्येक रेकॉर्डला महापुरुषी निवडले. आणि जेवढी बुकं इथं आहेत आपल्या या जगामध्ये, गिनीज बुक असेल, लिम्का असेल, इंडिया बुक असेल, एशिया बुक असेल, उत्तर प्रदेश बुक असेल, लंडन बुक असेल, आसाम बुक असेल, वर्ल्ड रेकॉर्ड बुक असेल, इंटरनॅशनल बुक असेल, अशा सगळ्या बुकामध्ये प्रत्येक वेळी मी रेकॉर्ड करत गेलो. माझा रेकॉर्ड आजपर्यंत ब्रेकही झालं नाही. आणि दुसरं एक मला आनंद याचा आहे की एवढे रेकॉर्ड करून या सांगली जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून सर्वांनी मला सहकार्य केलं, मदत केली. आणि मी कधी मला काय मिळतं हे बघितलं नाही आणि मला काय मिळतं याच्यासाठी मी केलोच नाही. मी काय करू शकतो कलेमधून हे करत गेलो, लोक माझ्या पाठीशी उभारले, तुम्ही तपासत राहिला. करत गेलो आणि एवढं यातून मोठं झालं की रांगोळी ही एक छोटीशी कला आहे, गाव पातळीवर आपल्या इंडियन संस्कृतीची लोककला आहे. आणि त्या रांगोळीला व्यक्तिचित्राच्या माध्यमातून जगभर गेली 25 वर्षे मी पोचवलो. आणि आज इतकं त्याचं प्रस्थ वाढलं आहे की प्रदर्शन होणं, स्पर्धा होणं, व्यक्तिचित्र रेखाटणं आणि मोठमोठ्या रांगोळ्या तिथून मग 2002 पासून सुरू झालं, ते आज सुरू आहे त्या पद्धतीने. क्या बात आहे. सरांचं म्हणणं जशा पद्धतीने राष्ट्रीय एकात्मता जोपासत प्रत्येक महापुरुषाचा अभ्यास करायचा आणि तो महापुरुष त्या रांगोळीच्या माध्यमातून मांडायचा. आणि हे मांडत असताना, वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना त्या महापुरुषाचं चित्र ज्या पद्धतीनं जगभर जाईल त्या पद्धतीनं त्याचे विचार सुद्धा पोचतील आपल्या माध्यमातून, असं सरांचं या ठिकाणी म्हणणं रांगोळीच्या रेकॉर्ड्स करण्यापाठीमागचं आहे. आता हे सगळं विचारत असताना थोडासा खोचक प्रश्न वाटेल सर तुम्हाला, परंतु मला विचारायचं वाटतोय, रांगोळीतले रंग भरता भरता कधी माणसातले रंग पाहिलेत का? आणि ते माणसातले रंग कसे जीवनामध्ये भरत गेला आणि त्यातनं सकारात्मकता कशी घेतली? मी ज्यावेळी कृष्णावेलीत नोकरी करत होतो त्याच्यानंतर मला ह्या आपण जिथं आता आलात माझ्या रंगोली स्टुडिओमध्ये, की छोटंसं माझं स्टुडिओ, की अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या ठिकाणी मी गेली आता 20 वर्षे नोकरी करतो. आदरणीय माजी मंत्री अजितरावजी घोरपडे सरकार आणि आमच्या संस्थेचे चेअरमन आणि मुख्याध्यापक DN पाटील सर, मला नोकरीची संधी मिळाल्यानंतर माझी एक बाजू भक्कम झाली. आणि त्याचसोबत माझी पत्नी तबसुम मुजावर, ही पण शिक्षक त्यावेळी लागली. आणि मला एक बाजू भक्कम झाल्यामुळं मला याच्यामध्ये काम करण्याची जादा उर्मी मिळाली. आणि ज्यावेळी मी कळंबीच्या शाळेमध्ये आलो, नोकरीची सुरुवात झाली आणि इथं आल्यानंतर मला वाटतं जवळजवळ मी 10 ते 15 रेकॉर्ड केले कळंबीमध्ये आल्यानंतर. आणि शाळेकडून पण मला इतकं प्रोत्साहन मिळालं, इतकं मुलांचं, पालकांचं, गावाचं, आसपासच्या 7, 8, 10 गावांची इतकी प्रेरणा आणि काय म्हणायचं त्याला कौतुक मिळालं की मी करत गेलो. आणि मी ज्यावेळी हे काम करत होतो त्यावेळी माझा एक स्वभाव आहे की चांगलं घ्यायचं आपण,
आपण असा विचार केला की अनेक तऱ्हेतऱ्हेची माणसं या जगामध्ये आहेत. आपण जसं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीकडे मी कधी लक्ष दिलं नाही. कोण काय म्हणतंय, काय करतंय, काय करायला लावतंय, त्याच्यापेक्षा मी काय केलो आणि जेवढं चांगलं मला लोकांच्यामध्ये मिळत जाईल, ज्याच्याजवळ मी गेलो त्याच्याकडून चांगलं घेतलो. मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं की या सगळ्या प्रवासामध्ये खूप काही मोठी माणसं, सर्वसामान्य माणसं, भरपूर माणसाशी संपर्क आला, पण मी त्यांच्याकडनं चांगलं घेतलो आणि ती जी माझी ऊर्जा होती सगळीकडून मिळत होती, प्रोत्साहन, माझं कौतुक, माझ्या पाठीवरची थाप, आणि करत गेल्यामुळे मी त्यातले दुर्गुण जर शोधत बसलो असतो, ते रंग शोधण्याचा प्रयत्न जर केला असता रांगोळी बेरंग झाली असती. रांगोळी बेरंग झाली असती आणि मी सुद्धा बेरंगी झालो असतो. इथपर्यंत पोचणं मला अशक्य होतं. आणि हे सगळं चांगलं, आणि माझं स्वतःचं एक असं मत आहे की जगात अशक्य असं काही नाही. परमेश्वरानं तुम्हाला जन्माला घातलंय तर हे सगळं शक्य आहे, पण तुमची धडपड, जिद्द, चिकाटी, तुमचा प्रामाणिकपणा आणि स्वार्थ जर तुम्ही बाजूला ठेवलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळत नाही असं होतच नाही. आणि माझं आवर्जून मुलांना सांगण्याची एक उर्मी असते माझ्यामध्ये की अशक्य असं जगात काय नाही. तुम्ही जर ठरवलं तर ते शक्य आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शक्य आहे, जगात असं अशक्य काही नाही. नक्कीच. आणि त्यामुळे मी चांगले रंग बघितलो आणि त्या रंगाने माझं जीवन फुलून गेलंय, उधळून गेलंय, रंगीत होऊन गेलंय. चित्रकार म्हटलं की विविध रंग येतात आणि ते रंग प्रत्येक ठिकाणी त्यांना भरावे लागतात, परंतु काही रंग हे त्या जिथं आपण तयार केलेले असतं त्याचं होतं, काही रंग हे रंगपेटीत ठेवायचे असतात. तशा पद्धतीनं आदम अली सरांनी आपण ज्याला म्हणतोय चांगले रंगांचा संग्रह केला आणि हे चांगलं रंग सगळं भरत जीवनाचं सुद्धा एक चांगलं समर्पकता आणि त्यामध्ये आपण ज्याला म्हणतो सकारात्मकता जीवनामध्ये आणलेली आहे आणि ती कायम राहावं अशी आपली अपेक्षा. सर, यानंतरची पुढची प्रयोजन काय आहेत नेमकी? आणि सध्या अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय की AI चा जमाना आहे सध्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सध्या या कलाक्षेत्रावर काही आव्हानात्मक परिस्थिती येऊ इच्छित काय, किंवा येणाऱ्या ह्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या म्हणजे रंग गुंफण्याच्या कलेला कुठे ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चॅलेंज होऊ शकते काय, याबद्दलचा एक मला प्रश्न म्हणत आहे तो विचार. हां, म्हणजे AI जे आलेलं त्याचं चॅलेंज तर आहेच. आमचा संघर्ष बालपणापासून चालू आहे आणि ज्यावेळी आम्ही मार्केटमध्ये काम करण्यासाठी आलो त्यावेळी नाविन्यता काय तर मार्केटमध्ये आली. थोडासा त्याचा बॅलन्स साधता आपल्याला आला पाहिजे आणि हे बॅलन्स साधून जर तुम्ही काम करत गेला तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्याचा परिणाम, याचा परिणाम, जे चित्र मशीनवरती तयार होतं त्या चित्राला भावना किंवा त्या चित्राची आत्मीयता किंवा त्या चित्रावर जे एखादा चित्रकार काम करतो त्या चित्रावरचं प्रेम किंवा त्याची तळमळ, त्याचे कष्ट, मशीन 2 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये ते चित्र तयार करून तुम्हाला देतं. पण त्यामध्ये जी आत्मीयता किंवा जीव ओतलेला असतो की ते ह्या AI मध्ये इतकं मला नाही वाटत. की 50% ठीक आहे, रंगसंगती असेल, मांडणी असेल, तो पेस डिव्हिजन असेल, ती फिगर असेल, पण जीव तोडून एखादा चित्रकार ज्यावेळी तुम्ही ओरिजिनल चित्रकाराच्या चित्राकडे ज्यावेळी तुम्ही पाहता किंवा बघता, ते चित्र जे तुमच्याशी समरस होतं ते AI मधून नाही मिळत. पण आधुनिक काळामध्ये तुम्ही काम करत असताना, जगत असताना तुम्हाला आधुनिक तंत्राचा सुद्धा तुमच्या चित्रामध्ये वापर करता आला पाहिजे, तुम्ही केला पाहिजे आणि त्यातून जे काही तुम्हाला वेगळं शिकायला मिळतंय ते घ्यायला पाहिजे. म्हणूनच काय AI आहे म्हणून ही चित्रकला किंवा चित्रकार किंवा हे संपणार आहे, थांबणार आहे असा काय विषय नाही. पण तुम्हाला त्याच्याशी सांगड घालता आली पाहिजे आणि तुम्ही सातत्यानं ते काम करत गेलं पाहिजे. आता जरी चित्रकला हाताने आपण करत असलो तर माझ्या आयुष्यातला एक अनुभव आहे. गेल्या 2-3-4 वर्षाच्या पाठीमागं आपल्याकडं कोरोनाची महामारी आली, शाळा 8-9 महिने बंद होत्या. त्या बंद काळामध्ये नेमकं सगळे आपण घरी बसून होतो. 9 महिने घरामध्ये बसून मी इतके काही युगप्रवर्तक व्यक्तींची चित्रं काढली आणि मला इतका आनंद मिळाला की बाबा आपण आयुष्यभर चित्रच काढत राहावं का. 9 महिने फुल दिवसभर दुसरं काही काम नव्हतं आपल्याकडं. पण माझ्याकडं जे होतं थोडंसं वाचन करायचं, पेंटिंग करायचं, अशातनं वेळ मी घालवत होतो. 9 महिने मी ते काम केलं. ती चित्र मी घरात बसून विकली आणि त्यातून मिळालेला मोबदला म्हणजे कमर्शियल पद्धतीने नाही की बाबा हे 50,000चं पेंटिंग आहे, हे 1 लाखाचं नाही. त्याला जेवढं खर्च आलेला होता तो खर्च मी घेतला. हां, ना नफा ना तोटा नाही, त्याचा खर्च. रंग असेल, ब्रश असतील, त्याची फ्रेम असेल, काच असेल आणि मेहनतीची तुटपुंजी काय असेल ती म्हणजे माझे जे कष्ट आहेत त्या नाममात्र पैसे मी गोळा केले आणि ते कोरोना निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मी 51,000चा
कोरोनासाठी शासनाला दिला. सांगली जिल्ह्यातून मला काय कधी वाचनात आलं नाही की किती जणांनी कोण दिले, पण 1-2 नावच मी बघितली की त्यामध्ये 51,000 मला एक शिक्षक म्हणून कोरोनासाठी मी काहीतरी करू शकलो. आणि जेवढी मी चित्र केली होती ते लोकांनी ऑनलाईन माझ्याकडनं मागून घेतले, सर आम्हाला द्या. म्हणजे इथं असा जर विचार केला की ते चित्र, ते काम, ते तुमची जी चिकाटी आहे, त्या कामातली मेहनत आहे, किंवा तुम्ही जे प्रेम जीव तोडून जे केलं होतं ते लोकांनी स्वीकारलं. म्हणजे नक्कीच लोकांच्या मधलं आणि कलेचा जो रिलेशनशिप आहे किंवा संबंध आहे, तो भावनेचा जो बंधन आहे, तो कदापि संपणारा नाही आहे, हे अजरामर राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स करत आपण पुढं जायला पाहिजे. नक्कीच सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने याय हे आपल्या पुढचं आव्हान होऊ शकत नाही. आणि कलाकार हा कलाकार उपजत असावा लागतो. त्याच्यातली जी भावना आहे ती भावना कलेमधून प्रतीत होते आणि ती भावना आज जनतेपर्यंत पोहोचते, लोकांना भावते. आदम अली मुजावर यांच्याबरोबर आज आपण बातचीत करत आहोत. आणि एकूण 27 वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले हे कला शिक्षक आज कळंबी येथे एक हायस्कूलवर काम करत आहेत. आणि विशेषतः 30 वर्षाच्या कलाक्षेत्रातल्या कालावधीत जवळपास 27 रेकॉर्ड त्यांनी बनवलेले आहेत. आणि आज आपण बघितलं त्यांचा उमदा अनुभव. काम करत राहायचं, अजून आपल्याला थांबलेलं नाही. म्हणजे येणारे तरुण असतील, युवक असतील. चित्रकार आदम अली मुजावर हा प्रवास त्यांचा. आणि त्याचबरोबर जागतिक ख्यातीचे चित्रकार, रंगोलीकार आपण ज्याला म्हणतो, तिथंपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला. सरांना अजून काम करायचंच आहे. त्यांची सकारात्मकता, त्यांचा आशावाद आणि त्यांचं सर्व काही चांगलं आहे ते सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहेच. आपण त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि येणाऱ्या उपक्रमांसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. मला एक मुद्दा सांगायचा आहे की कलेमधून मी जे कार्य केलो आतापर्यंत ते सामाजिक आणि शैक्षणिक काम केलो. अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थ्यांमध्ये कलेची जागृती केली, कलेच्या प्रवाहामध्ये आणलं. आणि कला ही आनंद देणारी गोष्ट आहे. जसं पैसा माणसाला जगवतो तसं कला जगायला शिकवते. आणि त्या पद्धतीनं मी कला मला जगवली आणि मी कलेतून समाजासाठी काहीतरी करू शकलो आणि अजून करायचं आणि करत राहणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. आणि आयुष्यभर मला जेवढं माझं वय असेल तेवढे माझे रेकॉर्ड असावेत अशी माझी एक मनोभावी इच्छा आहे. आणि ते जे कलेच्या माध्यमातून काम करत गेलो, या महाराष्ट्रातले, या तालुक्यातले, या जिल्ह्यातले किंवा कळंबी, भोसे, सिद्धेवाडी, सोनी, पाटगाव, सुभाषनगर, आरग, बेडग, लिंगणूर, खटाव, म्हैसाळ किंवा मिरज तालुक्यातले हे जेवढे माझे संबंधित बांधव आहेत, त्या सर्वांनी मला सदैव प्रेरणा देत गेले, की आशीर्वाद देत गेले की आदम अली मुजावर काहीतरी करताय, चांगलं करताय. आणि त्या प्रेरणेतून मला इतकी ऊर्जा मिळते की मी चांगलं सामाजिक शैक्षणिक काम करायला लागलो. आणि हे सदैव माझ्या पाठीशी होते, म्हणून मी हे 27 रेकॉर्ड करू शकलो. एक कला शिक्षक म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये काम करत असताना फक्त सिलेबस पुरतं मर्यादित राहिलात का अजून त्याच्या व्यतिरिक्त पण बाहेर काय काम केलं? 2004 साली कळंबीचे चेअरमन आणि मुख्याध्यापक आदरणीय डी.एन. पाटील सर यांनी मला शाळेमध्ये नोकरीची संधी दिली. आणि ज्यावेळी मी या शाळेमध्ये असे काम करत होतो त्यावेळी नेहमी माझ्या पाठीशी राहून मला प्रोत्साहन दिले. माजी मंत्री अजितरावती घोरपडे सरकार, डी.एन. पाटील सर, आमचे सर्व शिक्षक, त्यावेळचे संचालक, विद्यार्थी, पालक आणि मला कामाला नेहमी प्रोत्साहन दिल्यामुळं मी इथंपर्यंत पोचू शकलो. आणि त्यातली आवर्जून मला सांगू वाटते एक गोष्ट की माझी शाळा जी आहे त्या शाळेचा मला खूप अभिमान आहे की माझी शाळा गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 5 जिल्ह्यामधून विभागामध्ये प्रथम आली. त्याच्या मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा क्रमांक जिल्ह्यात दुसरा आला. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयामध्ये जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आला. म्हणजे शाळेमध्ये कळंबी गावचे जवळजवळ 200-250 विद्यार्थी आहेत आणि जवळजवळ 500 विद्यार्थी परिसरातून येतात. त्यामध्ये सोनी आहे, भोसे आहे, पाटगाव आहे, मालगाव आहे, तानंग आहे, मानमोडी आहे, सिद्धेवाडी आहे. आणि एवढ्या गावची मुलं येऊन आज आमची शाळा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि शाळेचा गेली 15 वर्ष 10वीचा निकाल 100% आहे. म्हणजे इतर गोष्टीबरोबर गुणवत्तेला महत्त्व देणारी ही शाळा. आणि या शाळेचं जे काही आहे ते सर्वस्वी आमच्या शाळेचे आत्ताचे मुख्याध्यापक डी.एन. पाटील सर, आम्ही सर्व शिक्षक आणि सगळे पालक आणि विद्यार्थी हे प्रेरणादायी असल्यामुळं हे शाळेचं नाव इतकं महाराष्ट्रभर नव्हे तर दिल्लीपर्यंत पोचलेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा या 7 गावचे पालक, विद्यार्थी आणि आम्ही स्वतः एक शाळा म्हणून की विद्यार्थ्याकडं एक समाजाचा किंवा देशाचा केंद्रबिंदू मानून झटून जीव तोडून आणि झोकून देऊन काम करणं आमच्या शाळेचं ब्रीद वाक्यच आहे की स्वप्नपूर्तीसाठीच उत्तुंग भरारी अशी ही शाळा सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तुंग भरारी घेण्यासाठी शिक्षण, कला
आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि विद्यार्थी जगामध्ये शिकत असताना अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं बनेल, मन, मनगट आणि मस्तक कसं सशक्त होईल, याच्यासाठी सातत्यानं मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे प्रयत्न झोकून देऊन चालू असतात. नक्कीच सर, आपण ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे बोलका गट्टा यूट्यूब चॅनलवरील सर्व रसिक श्रोते आमचे तुमच्या पाठीशी सदैव राहतील आणि कला असेल, रंग असेल, त्याचबरोबर रांगोळी असेल, ह्या सगळ्यांचा एक दुवा म्हणून आम्ही आदम अली मुजावर यांच्याकडे पाहतोय. आणि हा दुवा नेहमीच रसिक आणि चित्रकार किंवा कलाकार यांच्यामधला एक दुवा असेल आणि तो नक्कीच वाढावा, वृद्धिगत व्हावा ही इच्छा. आपण आमच्याशी बोलण्यासाठी तयार झालं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.